पॅन हा गरम करतोय, त्याच्यामध्ये जाणार आहे थोडं तेल. हे आता क्रिस्पी व्हायला लागलेले आहेत छान. सगळ्यात आधी याच्यात जाणार आहे 1-1.5 चमचा लसूण जाणार आहे आणि मग 1 चमचा आपण बारीक चिरलेलं आलं टाकूया याच्यामध्ये. मस्त कुरकुरीत झाल्यात या भाज्या. वा. आणि याच्यात जाणार आहे आता कांदा. 1 कांदा, छोटा कांदा आणि ग्रीन चिली. 2 ते 3 ग्रीन चिली आपल्याला टाकायच्या आहेत. टाकूया या कलर्ड पेपर्स आहेत माझ्याकडे मोठे मोठे कापलेले, ते टाकतोय. आणि कांदे त्याच्यात ही पालक पेस्ट आहे ती थोडी टाकतोय मी, 1-1.5 चमचा. थोडासा रंग यावा, हिरवट थोडा रंग यावा त्या दृष्टीने ते पालक पेस्ट टाकतोय. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे तीळ, भाजलेले तीळ, शेंगदाणे, आता याच्यात जाणार आहेत तळलेल्या भाज्यांचे तुकडे. मस्त क्रिस्पी झालेले सुट्टे करून घेतोय आणि याच्यात टाकतोय. पास टाकूया आता 1 चमचा थोडंसं व्हिनेगर टाकतोय, कांद्याची पात आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे टाकायची आपल्याला कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये, सिलांत्रो ती टाकणार आहोत आपण. फक्त त्याला थोडंसं गरम होऊ द्या, थोडंसं टॉस होऊ द्या. थोडीशी साखर, सीझनिंग क्यूब थोडंसं टाकलेलं आहे याच्यामध्ये पावडर, ती भरपूर कोथिंबीर. वा. म्हणजे आपली डिश तयार आहे. मी एक प्लेटमध्ये याला सजवून घेतो मस्त काढून. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. सिलांत्रो वेज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मशरूम्स, लाल आणि पिवळी सिमला मिरची, फरसबी, कांदा, फ्लॉवर, चिरलेला पातीचा कांदा, कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली कोथिंबीर, मैदा, पालक पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, भाजलेले शेंगदाणे, काळी मिरी पूड, बेकिंग पावडर, व्हिनेगर, सीझनिंग क्यूब्स, भाजलेले तीळ, चिरलेला लसूण, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेलं आलं, मीठ आणि साखर. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, मीठ, सीझनिंग क्यूब, बेकिंग पावडर, काळी मिरी पूड आणि थंड पाणी घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये मशरूम्स, फ्लॉवर आणि फरसबी घालून नीट एकजीव करून घ्यावं. कढईत तेल गरम करून त्यामध्ये भाज्या नीट तळून घ्याव्यात. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून सर्व नीट परतून घ्यावं. त्यानंतर लाल पिवळी सिमला मिरची आणि कांद्याचे काप घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. त्यानंतर पालक पेस्ट, भाजलेले तीळ, शेंगदाणे, तळलेल्या भाज्या, 1 चमचा व्हिनेगर, चिरलेला पातीचा कांदा, साखर, सीझनिंग क्यूब, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट परतून डिश सर्व्ह करावी. आता एक छोटा आपल्याला हे लागेल, बाउल लागेल, कारण की आपल्याला हे करावं लागेल, मैदा आणि कॉर्नचं पेस्ट करावं लागेल, कॉर्नफ्लॉवरचं. आता आपल्याला ह्याच्यात 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. पावडर ना, मिक्सचर करायचं, मिक्सचर. आता आपण टिकी बनवायची ना, टिकी बनवायची. आणि ह्याचं काय करायचं मग? आता त्याच्यात हे डीप करणार मी आणि ब्रेड क्रम्स लावणार. ओके, 2 मिनटं थांबा. सगळं आहे व्यवस्थित व्हायला पाहिजे ना ते. आता ह्यात मी डीप करते. फर्स्ट क्लास. हे कसं झालं बघू दे. टकाटक.
आता पहिल्यांदा आपण तेल तेल तापत ठेवलेलं आहे. आता काय करायचं त्याच्यात पहिलं? आता हिरवी मिरची, आधी लसूण घ्या, लसूण, आणि हिरवी मिरची, आता त्यात कांदा टाकूया. तांबूस झाला की त्याच्यामध्ये हे टाकायचं, आपण भाज्या टाकायच्या. आपण गाजर टाकले, त्यानंतर कोबी घातले, हा, फरसबी फरसबी आहे ना, आणि ही सिमला मिरची. शिमला मिरची. आता आपण एका वाटीत पहिला हे करूया, काय हे ना कॉर्नफ्लॉवरचं आपण एक हे करून घेऊया, मिश्रण करून घेऊया. बरं. किती 2 चमचे घेऊ? हम्म. अजून पाणी लागेल का? हे करेक्ट आहे. नाही, अजून लागणार आहे, कारण की आपण पातळ करणार आहोत ना. बरं, पाणी लागेल ना? हां, अजून लागा थोडं पाणी. बस. नाही घाला. आता त्याच्यामध्ये 2 चमचे सोया सॉस टाकायचे. अच्छा, ह्याच्यातच घ्यायचं. हां हां. दोन चमचे सोया सॉस. सोया सॉस. आता थोडं ते मिक्स करा. रंग बघा काय झालाय, शॉलॅट. आता आता ह्यात आपण आधी 2 चमचे हे टाकूया, काय? चिली सॉस. मिश्रण टाकूया आता. वाव, मस्त रंग आलाय. मीठ वगैरे कधी घालायचं? हां, आता घालूया. आता झाले, व्हिनेगर टाकूया. थोडं पाणी घ्या अजून. आता आपल्याला त्यात काय घालायचं? आता व्हिनेगर टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया. व्हिनेगर 1 चमचा. हा, 1 चमचा. चवीपुरतं मीठ टाकूया. डन. डन. आपलं झालं. रेडी टू ईट. रेडी टू ईट. बघता लिहून घ्या साहित्य आणि कृती. सोया मंचुरियन स्टीपसाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लोअर, उकडून कुस्करलेला बटाटा, मैदा, भिजवलेले सोयाबीन, किसलेलं पनीर, बारीक चिरलेला कांदा, ब्रेड क्रम्स, गाजर, कोबी, फरसबी, सिमला मिरची, चिली सॉस, चाट मसाला, आमचूर पावडर, जिरे पूड, सोया सॉस, गरम मसाला, हिरवी मिरची, धणे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, विनेगर, लाल तिखट, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये सोयाबीनची भरड, उकडून कुस्करलेला बटाटा, पनीर, कांदा, 2 टेबलस्पून चाट मसाला, आमचूर पावडर, जिरे पूड, गरम मसाला, हिरवी मिरची, धणे पूड, कोथिंबीर, आलं, लाल तिखट आणि मीठ घालून सोयाबीनची टिक्की बनवून घ्यावी. एका बाउलमध्ये 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. तयार सोयाबीनची टिक्की मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यावी. फ्राईंग पॅन गरम करून टिक्की शालो फ्राय करून घ्यावी. डीप बनवण्यासाठी कॉर्नफ्लोअरची पेस्ट आणि सोया सॉसचं एकत्रित मिश्रण बनवावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये प्रथम लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये गाजर, कोबी, फरसबी, सिमला मिरची, चिली सॉस, कॉर्नफ्लोअर आणि सोया सॉसचे एकत्रित मिश्रण, पाणी, विनेगर आणि 1 चमचा मीठ घालावं. मिश्रण एकत्र करून त्याचा डीप तयार करून घ्यावा. तयार पदार्थ एका प्लेटमध्ये काढून सजावट करून डिश सर्व्ह करावी. काय पहिला पदार्थ आहे? आलू चीज कोफ्ता. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळणार आहोत. टूटी फ्रुटी स्लाइस केक.